प्रमाणे जो काही रिझल्ट येईल त्याप्रमाणे रासायनिक खताचा संतुलित वापर करावा। कीटकनाशक आणि खतांमुळे माणसाच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत असल्याचं अभ्यासातून समोर आलंय। खतांमध्ये असलेल्या सल्फरमुळे अनेक आजारांना सामोरं जावं लागतंय, तर कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे कॅन्सर, वंध्यत्वासारखे आजार जडत असल्याचं सांगितलं जात आहे। कीटकनाशकामध्ये बेन्झीन नावाचं जे एक केमिकल सूत्र आहे किंवा रासायनिक सूत्र आहे, त्याच्यामुळे कॅन्सर सारखे आजार बळावतात आणि त्याच्यामुळे अनेक प्रकारच्या कॅन्सरमध्ये होणारी वाढ हे त्याचं उदाहरण आहे। याच बरोबरीनं जे वंध्यत्व वाढलेलं आपल्याला दिसतं त्याचाही कुठेतरी परिणाम ह्या रासायनिक खतांमुळे आणि वाढत्या ह्या कीटकनाशकामुळे आपल्याला होताना दिसत आहे। सरकारी पातळीवर आता सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन दिलं जाऊ लागलं। सेंद्रिय शेतीमुळे सुरुवातीला अपेक्षित उत्पादन मिळत नसलं तरी जे पिकतं ते विषमुक्त असतं। त्यामुळे रासायनिक खत मुक्त शेतीच्या मोहिमेला लोक चळवळीचं स्वरूप